नमो नमः। इत्यस्मिन् आन्लैन् वर्गे अष्टमीकक्षायाः सर्वैः छात्राः स्वागतं सुस्वागतम्। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 8वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या तासिकेमध्ये आपण विविध वर्णांचे उच्चारस्थान आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या तोंडामध्ये कोणकोणते आहेत, याचा उच्चार कसा केला जातो हे आपण पाहिलं होतं. आज आपण संबंधवाचक हे पाहणार आहोत. यामध्ये दोन कोष्टकं आपल्याला इथे दिसत आहेत. दोन कोष्टकं आहे, याचा संबंध इथे कसा जोडला जातो इथे आपण हे पाहणार आहोत. इथे आपल्याला दिसतंय पिता आणि पुत्र. पिता पुत्र. आता इथे दिसतंय कस्य पुत्र राम. कस्य म्हणजे कोणाचा, कस्य पुत्र म्हणजे मुलगा. राम हा कोणाचा मुलगा होता. उत्तर सुद्धा इथे दिलेलं आहे, दशरथस्य. दशरथस्य षष्टी विभक्तीचा इथे कर्त्याला वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राम हा कोणाचा मुलगा होता, दशरथाचा मुलगा होता. दशरथस्य म्हणजे हा दशरथ, त्याचं झालं दशरथस्य पुत्रः रामः. दशरथस्य पुत्रः रामः. त्यानंतर या खाली सुद्धा कस्य पिता दशरथः. कस्य म्हणजे कोणाचे, पिता म्हणजे वडील, दशरथः म्हणजे दशरथ हे कोणाचे वडील होते, रामस्य. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, रामस्य पिता दशरथः. म्हणजे हा जो राम आहे त्याचं षष्ठी विभक्ती दशरथस्य पिता, क्षमता, रामस्य पिता दशरथः म्हणजे रामाचे पिता किंवा वडील हे दशरथ होते. त्याचप्रमाणे खाली सुद्धा उदाहरण आहे, रावणस्य पुत्रः मेघनाथः. रावणस्य पुत्रः, रावणः षष्ठी विभक्ती रावणस्य पुत्रः, रावणस्य पुत्रः मेघनाथः. रावणस्य पुत्रः मेघनाथः. मेघनाथस्य पिता रावणः हे सुद्धा इथे दिलेलं आहे. इथे मेघनाथ आहे, मेघनादस्य पिता रावणः. अशा प्रकारे हे जोडी लावता येईल. आता दुसरा पहा, टिंबटिंब पुत्रः दुर्योधनः. म्हणजे दुर्योधन हा कोणाचा मुलगा होता, आपल्याला माहीतच आहे, धृतराष्ट्र. म्हणजे दशरथचं काय झालं, षष्ठी विभक्ती दशरथस्य. रावणचं काय झालं, रावणस्य. मग इथे काय येईल, धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. 3 नंबर काय आहे, टिंबटिंब लवः. म्हणजे लव हे कोणाचा मुलगा होता. म्हणजे इथे काय येईल मग, आता रामचं काय होईल मग, रामस्य. आणि इथे या जागी येईल पुत्रः. रामस्य पुत्रः लवः. रामस्य पुत्रः लवः. 4 मग काय आहे, भीमस्य. टिंबटिंब भीम आहे. तर मग भीमस्य इथे दिलेलंच आहे. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. याप्रमाणे इथे आपल्याला करता येईल. त्यानंतर 5 नंबर सांगितलंय मगाशी, दुर्योधनस्य. आता इथे काय, पुत्राच्या जोड्या ह्या ज्या 1 ते 4 आहे, इथे पुत्राच्या जोड्या होत्या, इथे पिताच्या आहेत. बघा, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्र. दुर्योधनाचे वडील कोण होते, धृतराष्ट्र. त्यानंतर 7 नंबर, टिंबटिंब पिता रामः. म्हणजे रामाचे वडील कोण होते, दशरथः.
रामाचे वडील कोण होते? दशरथ. इथे क्षम्यता, राम हे कोणाचे वडील होते? लवह. इथे लव आहे, मग इथे काय येईल? लवह लवस्य. लवस्य पिता राम, म्हणजे लव याचे वडील राम होते. आता इथे शेवटचा आहे दोन्ही टिंब पिता टिंब. आता इथे कोणती जोडी आपण इथे लावू शकतो? जसं भीमस्य क्षम्यतां घटोत्कचस्य पिता भीमः, किंवा लवस्य पिता रामः, दुर्योधनस्य इथे वरती दिलेलंच आहे. तर शक्यतो जे नसेल ते आपण इथे जोडी लावू शकतो. त्यानंतर खाली आहे रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीतगोविंदम. त्याचे कवी कोण आहेत? वाल्मिकी आहे, व्यास आहे, कालिदासः, जयदेवः, अशा प्रकारे आहे. क्षम्यता, रामायणस्य कवी वाल्मिकी. रामायणमचं काय झालं? रामायणस्य. इथे सुद्धा षष्ठी विभक्ती इथे झालेली आहे. रामायणस्य कवी वाल्मिकी, म्हणजे रामायणाचं काय झालं? रामायणस्य कवी वाल्मिकी. त्यानंतर दुसरं उदाहरण सुद्धा आहे, महाभारतमचं षष्ठी विभक्ती महाभारतस्य. महाभारतस्य कविः व्यासः. महाभारतस्य कविः व्यासः. तिसरं उदाहरण आपल्याला या टिंब कवी कालिदासः. म्हणजे कालिदासा कशा रचना काय केली होती ती? रघुवंशम. मग काय येईल इथे? रघुवंशमस्य असं सुद्धा आपण लिहू शकतो. रघुवंशमस्य कविः कालिदासः. रघुवंशमस्य कविः कालिदासः. 4 काय येईल? गीतगोविंदम, जयदेवः. गीतगोविंदमचं काय येईल? गीतगोविंदनस्य कविः जयदेवः. त्यानंतर पुढचं आहे सीता उर्मिला. इथे काय? पती आणि पत्नी याची जोडी आपल्याला इथे दिसते आहे, ती आपल्याला लावायची आहे. उदाहरण पुढे डायरेक्ट, कस्य पत्नी पिता. क्षम्यता, कस्य पत्नी सीता, म्हणजे सीता ही कोणाची पत्नी होती? रामस्य. उत्तर सुद्धा इथे दिलं, रामस्य पत्नी सीता. कस्या पती रामः. रामः कोणाचे पती होते? सीतायाः. सीतायाः पतीः रामः, म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी इथे षष्ठी विभक्ती आपल्याला दाखवलेली आहे, सीतायाः. आता इथे काय? पतीही लक्ष्मणः. कोणाचे? उर्मिलायाः. इथे काय येईल? उर्मिलायाः पतीः. उर्मिलायाः पतीः रामः. सीतायाः पतीः रामः. हे झालं. दुसरं उदाहरण आहे टिंब पतीः माधवः, म्हणजे रमायाः. रमाचं काय होईल मग? रमायाः पतीः माधवः. चौथा आहे पार्वत्याः पतीः शिव. दिलेलंच आहे. टिंब पतीः विठ्ठलः. विठ्ठल कोणाचे होते? जसं पार्वती रुक्मिणी. पार्वतीचं पार्वत्याः. रुक्मिणी रुक्मण्याः. रुक्मण्याः पतीः विठ्ठलः. पाचवा आहे टिंब पत्नी उर्मिला. पत्नी कोणाची होती? उर्मिला इथे दिसत आहे. उर्मिला लक्ष्मणः. मग काय तिथले? लक्ष्मणाचं लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. सहावा आहे टिंब पत्नी रमा. माधवस्य पत्नी रमा असं सुद्धा येईल. टिंब पत्नी पार्वती. मग काय येईल ते? शिवस्य. तुम्हाला लक्षात आलं असेल आता, शिवस्य अकारांतामध्ये स्य आणि स्त्रीलिंगीमध्ये पुलिंगीमध्ये स्य, स्त्रीलिंगीमध्ये याहा किंवा त्याहा असं लावल्या जातं. शिवस्य पत्नी पार्वती. आता 8व्यामध्ये आपण कोणती पण जोडी लावू शकतो. विठ्ठलस्य पत्नी ही रुक्मिणी, अशा प्रकारे लावू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे आपण संबंधवाचक पाहिलं. तव मम इथे दिसतंय आपल्याला. तव म्हणजे तुझे, मम म्हणजे माझे,
अशा प्रकारे तव एषा मम पाठशाला म्हणजे ही माझी शाळा आहे. दोन चित्र इथे दिसत आहे. एषा तव पाठशाला म्हणजे ही माझी शाळा आहे, ही तुझी शाळा आहे. एषः मम स्यूतः, स्यूतः म्हणजे स्कूल बॅग, शाळेची बॅग. एतस्य वर्ण नीलः, नीलः म्हणजे निळा, नीलः म्हणजे निळा. स्यूतः म्हणजे शाळेची बॅग किंवा शाळेची पिशवी, शाळेची बॅग. एतस्य वर्ण नीलः. एषा तव कुपी, कुपी म्हणजे पाण्याची बॉटल, कुपी म्हणजे बॉटल. एतस्याः वर्णः रक्तः, रक्तः म्हणजे लाल. याचा अर्थ वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे मित्रमैत्रिणींनो. तस्य तस्याः त्याची त्याची. सह बालकः तत् तस्य पुस्तकं म्हणजे हा बालक आहे, हे त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः, पुस्तकाचे नाव काय आहे? आमोद आहे. सा तस्या लेखणी म्हणजे त्याच्या हातात जी दिसते आहे ही त्याची लेखणी आहे. तस्या वर्णः कृष्णः, कृष्ण म्हणजे काळा, त्याचा रंग हा काळा आहे. सा सह जवळ असेल तर सह, दूर पुलिंगीमध्ये जवळ असेल तर सह, दूर असेल तर सा. हे आपण मागे पाहिलेलं सुरुवातीलाच. सा महिला, ती महिला आहे. एतस्या शाटिका पीता, पीता म्हणजे पिवळी, पीत म्हणजे पिवळ्या रंगाची असं सुद्धा म्हणतात. तस्या स्यूतः कृष्णा, तिची बॅग कशी आहे? काळ्या रंगाची आहे. अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. याचं उदाहरण आपण पाहायचं झालं तर इथे भाषा अभ्याससुद्धा आहे आपल्याला, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. हे उदाहरण आपण पाहून घे. चित्रस्थ शब्दानाम आधारेण वाक्याने रचत. चित्राच्या साहाय्याने वाक्य करा. पृष्ठतः म्हणजे क्षमता, पृष्ठतः म्हणजे मागे, पृष्ठतः म्हणजे मागे, पुरतः म्हणजे पुढे, उपरी म्हणजे वर, वामतः म्हणजे डावीकडे, डावीकडे वहीत लिहून घ्या, पुस्तकात लिहून चालेल, डावीकडे. दक्षिणतः उजवीकडे, उजवीकडे लिहून घ्यायचं आहे पॉज करून. शाळा, पाठशाला पृष्ठतः पर्वतः, पाठशालायाः पृष्ठतः पर्वतः, पाठशालायाः पृष्ठतः पर्वतः म्हणजे चित्राच्या आधारे वाक्य तयार करायचे आपल्याला. ते आपण पॉज करून लिहून घेऊ शकतो किंवा पुन्हा ऐकू शकतो. पाठशालाया पृष्ठतः पर्वतः. पर्वतस्य उपरि खगाः, पर्वतस्य उपरि खगाः. पाठशालायाः पुरतः ध्वजदंडः म्हणजे ध्वजाचा दंड, ध्वजदंडः. अधः म्हणजे खाली, अधः म्हणजे खाली. पाठशाला अधतः मैदानः. पाठशालायाः वामतः म्हणजे डावीकडे वृक्षः, पाठशालायाः वामतः किमस्ति? वृक्षः अस्ति. पाठशाला दक्षिणतः क्रीडांगणम् अस्ति, पाठशाला दक्षिणतः खेळाचं साहित्य आहे, क्रीडांगण आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळी वाक्य ही तयार करू शकतो. अशा प्रकारे आजची तासिका मित्रांनो इथे संपली. पुढे आपण पुढचा भाग पाहू. धन्यवाद.